आज आपण राज्यसेवा 2020 ला जी मेन एक्झामिनेशन झालेली आहे त्या संदर्भातील पहिली फर्स्ट की पहिली आन्सर की आयोगाने नुकतीच रिलीज केलेली आहे। त्या उत्तरानुसार काही 5 प्रश्नांमध्ये थोडे बदल होणे अपेक्षित आहेत। त्यामुळे आयोग चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही। आयोगाच्या काही गोष्टी थोड्या मायनस प्लस होत असतात, तर काही 5 प्रश्न आहेत जे थोडे संदिग्ध आहेत, त्याची उत्तरं बदलणं अपेक्षित आहेत। त्यामुळे हे प्रश्न कुठले आहेत? राज्यसेवा मेन्स 2020 ला इंग्लिश विषयाचे। नंबर 2, ह्या प्रश्नांचे एक्झॅक्टली उत्तर कुठली करेक्ट असतील। नंबर 3, ह्या प्रश्नांचे उत्तर करेक्ट येतील की ते कॅन्सल होतील। आणि नंबर 4, यासाठी लागणारे रेफरन्सेस पुस्तके कुठले, त्यांचे कव्हर पेज प्लस त्यांचं पेज नंबर, तर डिटेल या संदर्भात आपण आज चर्चा करूया। वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे, मी महेश पाटील। तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा दुसरा पेपर जो आहे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, त्यातला इंग्लिश विषयाचा मी पेपर आज घेतलेला डिटेलमध्ये। तर फर्स्ट एक गोष्ट लक्षात घ्या की मी पेपर नंबर जो चूज केलेला आहे पेपर, त्याचा जो सेट आहे तो आहे ए। तर ए सेट, काही लोकांचा बी सेट असेल, काही लोकांचा डी सेट असेल, काहींचा सी असेल, तर मी ए सेट घेतलेला आहे। ए नुसार आपण डिटेलमध्ये चर्चा करूया की नेमके कुठले प्रश्नांची उत्तरं बदलणे अपेक्षित आहेत। तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 55 ए सेटमध्ये। आता हा 55 जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे नाऊनचा। नाऊन चॅप्टर मधला कलेक्टिव्ह नाऊन एक कन्सेप्ट आहे, त्यामध्ये हा कमिटीचा प्रश्न आहे। तर प्रश्न असा, द कमिटी डॅश कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट as per the niyam, as per the rule, as per the grammatical aspect. If you go through the details of a particular book, so you will get to understand what is exactly collective noun and how we use them. म्हणजे आपल्याला कळतं की collective noun काय आहेत आणि त्यांचा यूज कसा केला जातो। तर बघा, आता इथं उत्तर जे आयोगाने दिलेलं आहे ते आहे डी, हॅव द कमिटी हॅव कन्सिडर युअर रिक्वेस्ट। तर उत्तर डी म्हणजे उत्तर 4 आहे आयोगाने दिलेलं, पण उत्तर अपेक्षित आहे सी म्हणजे हॅज, म्हणजे पर्याय क्रमांक सी म्हणजे उत्तर 1 असणं अपेक्षित आहे। आताचा नियम काय? तर बघा, काही कलेक्टिव्ह नाउन असतात, कमिटी, ग्रुप, गँग, टीम, तर हे दोन्ही कामं करतात, सिंग्युलर पण आणि प्लुरल पण। म्हणजे यांच्यानंतर सिंग्युलर वर्ब पण येतो आणि यांच्यानंतर प्लुरल वर्ब पण येतो। पण केव्हा सिंग्युलर आणि केव्हा प्लुरल हे समजून घ्या। सपोज एखादी कमिटी आहे, ग्रुप आहे, कमिशन आहे, बोर्ड आहे, तर हे कलेक्शनमध्ये असतात। मग हे सिंग्युलरचं काम केव्हा करतात? जर यांनी कलेक्टिव्हली एकच क्रिया एकत्रितरित्या केलेली आहे, जर त्यांच्यामध्ये युनिटी आहेत तर ते सिंग्युलरचं काम करतात। जर यांच्यामध्ये फूट पडलेली आहे, यांच्यामध्ये दरार पडलेली आहे, यांच्यामध्ये मतभेद आहे, यांनी क्रिया वेगळ्या मार्गाने केलेली आहेत, तर त्यांच्यात प्लुरल वर्ब येतो। उदाहरणार्थ, सपोज एक 5 लोकांची टीम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी 5 लोकांनी निवडून एक निर्णय घेतला, तर हे कलेक्टिव्हली एकच टीम आहे। पण ही 5 लोकांची टीम आहे, जर 2 लोकांचा निर्णय वेगळा आहे आणि ह्या 3 लोकांचा निर्णय वेगळा आहे, तर ह्या टीममध्ये फूट पडलेली आहे। म्हणून ही टीम किंवा कमिटी किंवा प्लुरलचं काम करते। मग आपल्याला वाक्यामध्ये एक विशिष्ट शब्द दिला जातो, त्यावरून आपल्याला ओळखायचं असतं की हा कलेक्टिव्ह नाउन कलेक्टिव्हली सिंग्युलरचं काम करतो आहे का कलेक्टिव्हली प्लुरलचं। मग या दिलेल्या वाक्यामध्ये कमिटी डॅश कन्सिडर युअर रिक्वेस्ट असा कुठल्याही शब्दाचा उल्लेख नाही ज्यामध्ये हा प्लुरल होईल। म्हणून कमिटीने त्याची जी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी मिळून ती कन्सिडर केलेली आहे, म्हणून कमिटी इथं सिंग्युलर नाउनचं काम करतोय, म्हणून सिंग्युलर वर्ब पाहिजे, म्हणून उत्तर अपेक्षित हॅज आहे। मग उत्तर इज का नाही? कारण ते पॅसिव्ह होईल आणि पॅसिव्हमध्ये त्याचा अर्थ चुकेल, म्हणून उत्तर हॅज आहे। मग यासाठी संदर्भ कुठला? मग यासाठी व्हॅल्यू म्हणजे एक एक्झॅक्टली ऑथेंटिक सोर्स कुठला? तर पहिला सोर्स आहे आयोगाच्याच प्रश्नपत्रिका। आपण जर आयोगाच्या मागच्या वर्षाचा प्रश्नपत्रिका स्टडी केला म्हणजे तोच करावा लागतो ॲक्च्युली, ज्याला क्वेश्चन पेपरवरती होल्ड असतो तोच ॲक्च्युली मार्क्स मिळवतो। जसं आता रिसेंटली जे राज्यसेवेमध्ये जे माझ्या विद्यार्थ्यांनी 40+ स्कोर मिळवला आहे, सो बिकॉज ऑफ जस्ट क्वेश्चन पेपरवरती होल्ड। मग आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन जाऊया आपण। एक्साइज 17 कमिटीवरती प्रश्न आहे, राज्यसेवा 2018 कलेक्टिव्ह नाउन फॅमिलीवरती प्रश्न आहे आणि एसटी 2016 ज्युरी कलेक्टिव्ह नाउनवरती प्रश्न आहे। मग आपण ते बघूया आधी। तर बघा, हा एक्साइज 2017चा प्रश्न आहे, यामध्ये कमिटीचा प्रश्न आहे बघा। तर त्याने म्हटलं कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यू, कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यू, द कमिटी इश्यूड इट्स रिपोर्ट अँड कमिटी हॅव इश्यूड। आता मला एक काम करूया, पहिलं वाक्य वाचूया। हे एक्साइज 2017चा प्रश्न, द कमिटी इज डिवायडेड ऑन सम इश्यू। यात एक शब्द मित्रांनो बघा, डिवायडेड। मग डिवायडेड म्हणजे काय? कमिटीमध्ये फूट पडली आहे। मग त्यावरून मला क्लिक होत आहे की कमिटी इथं कलेक्टिव्ह नाउन प्लुरलचं काम करेल। मग प्लुरलचं काम म्हणजे याच्यानंतर प्लुरल वर्ब येईल। मग इथं आर अपेक्षित आहे, म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे, दुसरा ऑप्शन बरोबर आहे। कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यू, कारण तिथं डिवाइड म्हटलंय, मग कमिटी डिवायडेड आहे। तिसरं वाक्य बघू, कमिटी हॅज इश्यूड इट रिपोर्ट्स आणि कमिटी हॅव इश्यूड देअर रिपोर्ट। आता एक काम करू, कमिटी इश्यूड इट्स रिपोर्ट, कमिटीने त्यांचा रिपोर्ट इश्यू केला म्हणजे पब्लिश केला। मग याच्यात कुठलाही असा शब्द नाही आहे की ज्यामध्ये कमिटी डिवाइड झालेली आहे, कमिटीने फूट पडलेली आहे की कमिटी प्लुरलचं काम करत आहे। मग कमिटीने कलेक्टिव्हली एकच क्रिया केलेली आहे, म्हणून तिथं सिंग्युलर पाहिजे। मग सिंग्युलर म्हटल्यानंतर हॅज बरोबर आहे, मग बी आणि सी उत्तर आहे।
ऑब्व्हियसली आयोगाचं उत्तर BCच आहे. मग इथं मला कळलं की इथं कमिटी सिंग्युलर एका वाक्यात आणि कमिटी प्लुरल एका वाक्यात. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघू आपण. दुसरा प्रश्न STR 16चा. त्यातलं फक्त पहिलं वाक्य वाचू आपण. द ज्युरी वेर डिवायडेड इन इट्स ओपिनियन. आता ज्या शब्द बघा डिवायडेड आहे, डिवायडेड. मग ज्युरी काय असते? ज्युरी ऑफ जजेस असतात. अनेक जजेस एकत्र आले त्याला ज्युरी म्हणतो आपण. मग ज्युरी डिवायडेड आहेत ना, मग डिवायडेड आहे म्हटल्यानंतर ती फूट पडली त्यांच्यामध्ये. इथं कलेक्टिव्ह नाउन प्लुरलचं काम करेल. मग या वाक्यामध्ये वेर दिलेला आयोगाने. दॅट इज करेक्ट, बरोबर आहे. का बरं? कारण त्यामध्ये डिवाइड हा शब्द आहे. याच्यावर मला कळलं की हा जो प्लुरल नाउन आहे कारण डिवाइड शब्दामुळे. पण या वाक्यामध्ये इट्स होतं. हा इट्स सिंग्युलरसाठी वापरतात म्हणून इथं देरचा वापर पाहिजे होता. आता देरचा का? कारण देर हा प्लुरलसाठी वापरतो आपण अनेक लोकांचं. मगाशी बघा जो प्रश्न होता कमिटीचा त्यामध्ये देरचा वापर केलेला बघा. इथं देर हे चुकीचं चौथ्या वाक्यातलं. का? कारण या वाक्यातली कमिटी सिंग्युलरचं काम करते म्हणून इथं इट्स पाहिजे म्हणून C बरोबर होतं. सेम थिंग जर मी ह्या वाक्यामध्ये ज्युरी प्लुरल म्हणतो आहे कशामुळे? डिवाइडमुळे. तिथं देर पाहिजे होतं. म्हणून हा प्रश्न चुकला आहे तो वेरमुळे नाही, तो ह्या इट्समुळे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा. राज्यसेवा 2018 प्रश्न आहे. तो प्रश्न आहे माय फॅमिली. फक्त C वाक्य. माय फॅमिली कलेक्टिव्ह नाउन आहे. फॅमिली कलेक्टिव्ह नाउन आहे आणि इथं त्याने आर म्हटलंय. मग आता आर बरोबर आहे का? तर हो. कशामुळे बघा. पंक्च्युअल अँड हार्डवर्किंग पीपल. इथं तो काय म्हणतोय? माझ्या कुटुंबाबद्दल नाही बोलत आहे तो, माझ्या कुटुंबातील लोकांबद्दल बोलतोय. मी जर असं माझा क्लास तर मी एक बोलतोय आणि माझ्या क्लासमधील विद्यार्थी तर मी अनेक बोलतोय. ठीक आहे. मी जर म्हटलं माझं पुस्तक मी पुस्तकाबद्दल बोलतोय. मी जर म्हटलं माझ्या पुस्तकातील पेजेस मी पेजेसबद्दल बोलतोय. तर इथं हा कलेक्टिव्ह नाउन डिवाइड झाला. कशामुळे? पीपलमुळे. तर तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन तर सिंग्युलर वर्ब आणि प्लुरल वर्ब दोन्ही वापरतात पण वाक्याचा सेन्स ओळखावा लागतो. वाक्यात बघावं लागतं की ते कलेक्टिव्हली एकाच बद्दल बोलतोय का कलेक्टिव्हली अनेकांबद्दल बोलतोय. जर तो एकाबद्दल बोलेल तर सिंग्युलर वर्ब, जर तो अनेकांबद्दल बोलेल तर प्लुरल वर्ब. मग आपण जर स्टडी केला ह्या प्रश्नांचा आणि जर पुन्हा आपण राज्यसेवा 2020च्या प्रश्नाकडे गेलो त्या वाक्यात द कमिटी डॅश कन्सिडर युअर रिक्वेस्ट असा कुठलाही शब्द नाही आहे की त्यामध्ये तो सांगतोय की ही कमिटी डिवाइड आहे किंवा कमिटी अनेक लोकांनी बोललं जात आहे. कमिटी कलेक्टिव्हली एकाच बद्दल बोललं जात आहे म्हणून तिथं हॅज उत्तर अपेक्षित आहे. मग आता हे झालं प्रिव्हियस याचे क्वेश्चन पेपर. हा एक्साइज 17, STR 16 आणि राज्यसेवा 2018चा. मग याला ऑथेंटिक सोर्स काय? तर पहिला ऑथेंटिक सोर्स ऑक्सफर्डचे सगळे पुस्तक आहेत पण ऑक्सफर्डचे पुस्तक तुमच्याकडे नाही आहेत म्हणून मी काय केलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे जे स्टँडर्ड जे MPSC ॲक्सेप्ट करतं लोकल पुस्तकं नाहीत की माझं क्लास आहे माझ्या क्लासची नोट्स अजिबात चालणार नाही. MPSC काय सांगतं स्टँडर्ड म्हणजे विच इज ॲक्सेप्टेड बाय द वर्ल्ड, ॲक्सेप्टेड बाय द एज्युकेशनल प्रोसेस. मग त्यासाठी बघा रेना मार्टिनचं आपण जर गेलात पुस्तकामध्ये त्यामध्ये एक चॅप्टर आहे नाऊनचं. त्या नाऊनच्या चॅप्टरमध्ये जर गेलो मी पेज नंबर 236. आता 236 जर तुम्ही नवीन एडिशन असेल तर पुस्तकाचा पेज नंबर बदलू शकतो पण मी जसं दिलं आहे तसं तुम्ही अपलोड करा. ही ॲज इट इज PDF मी अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ॲज इट इज अपलोड करा. हे माझ्याकडे जुनं पुस्तक आहे. नवीन अपडेट आलं असेल आता मार्केटमध्ये तर पेज नंबर 2-4 पेज मागे पुढे होऊ शकतात. 236 पेजला जर आलो मी तर यामध्ये बघा हा 120 नंबरचा पॉईंट आहे. A collective noun takes singular verb when it collectively thought as a one whole. Plural verb when individual of which is considered, composed are thought. हे बघा तेच मी मराठीत जे बोलतो इंग्लिशमध्ये की कलेक्टिव्ह नाउन दोन कामं करतो सिंग्युलर पण प्लुरल पण. सिंग्युलर म्हणजे त्याने काय म्हटलं कलेक्शन इज अ थॉट ॲज अ वन होल. सगळ्यांनी मिळून जर एकच क्रिया असेल तर तो सिंग्युलरचं काम करतो. आणि दुसरं बघा प्लुरल वर्ब वेन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ विच इट इज कंपोज्ड ऑफ आर थॉट. म्हणजे जेव्हा त्यातला वेगवेगळा व्यक्ती वेगळ्या मार्गे काम करतो त्याच्यामध्ये फूट पडते त्यामध्ये दरार पडते त्यामध्ये मतभेद असतात तेव्हा तो प्लुरल वर्ब येतो. मग त्याने बघा दोन वाक्य दिलेली आहेत कमिटी हॅज पण आणि कमिटी आर पण. बघा कमिटी हॅज इश्यूड इट्स रिपोर्ट तेच वाक्य एक्साइज 17चं. कमिटीने त्यांचा रिपोर्ट इश्यू केला म्हणजे कलेक्टिव्हली त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला. दुसरं द कमिटी आर डिवायडेड ऑन सम इश्यूज. म्हणजे बघा आर डिवायडेड आणि याच्यात कळलं मला की कमिटी डिवाइड झालेली आहेत. कमिटी डिवाइड झालेली आहेत म्हणजे त्या कमिटीमध्ये फूट पडली आहे म्हणून तो प्लुरल वर्ब आहे. हा एक माझ्याकडे ऑथेंटिक सोर्स आहे. पुढचं बघा पुढचा ऑथेंटिक सोर्स जो तुमच्याकडे असेल कदाचित पालनसुरी. आता पालनसुरीमध्ये पेज नंबरला जर मी गेलो 223 पेजला पण सेम थिंग सांगतो जर नवीन एडिशन आलं असेल तुमच्याकडे पेज नंबर 2-3 मायनस प्लस होऊ शकतात. यामध्ये बघा नाऊनचं चॅप्टर आहे कलेक्टिव्ह नाऊन म्हणून 14.96 पॉईंट आहे. त्यामध्ये बघा सेम थिंग होतं कलेक्टिव्ह नाऊन त्याने दिलेले आहेत आर्मी कमिटी ज्युरी असेंब्ली हर्ड. त्यामुळे सिंग्युलर वर्ब व्हेन इट इज कन्सिडर्ड ॲज अ होल. पुन्हा जे मी मराठीत बोलतो तेच सांगतोय तो जर सगळ्यांनी कलेक्टिव्हली एक असेल तर सिंग्युलर वर्ब. आणि दुसरा पॉईंटमध्ये बघा जर त्याने म्हटलं की होल द मेंबर्स ऑफ इंडिव्हिज्युअली
म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पडली असेल तर तो प्लुरल वर्ब येईल. मग इथं वाक्य बघा, कमिटी वेअर डिवायडेड. पुन्हा बघा इथं बघा, कमिटी हॅज पास. ठीक आहे, इथं बघा कमिटी हॅज इश्यूड, ज्युरी वेअर डिवायडेड. तर सेम जर आयोगाचा प्रश्न आपण बघितला तर कमिटी असा कुठलाही शब्द दिला नाही त्यांनी की त्यामध्ये फूट आहे, त्यामध्ये इंडिव्हिज्युअली क्रिया केलेली आहे, म्हणून त्यात हॅज अपेक्षित आहे उत्तर. माझं तुम्ही काय करणार आहात, बेटर वे, हे जे PDF मी ॲज इट इज टाकलेली आहे, तुम्ही ॲज इट इज त्याला क्रॉप करा मोबाईलमध्ये आणि त्याला अपलोड करा. ठीक आहे, हा पहिला प्रश्न संपलाय. प्रश्न क्रमांक 2 हा ओकेपचा प्रश्न आहे, तो आहे 56 नंबरचा. सेट ए मध्ये म्हणतोय मी 56 नंबर. त्याने म्हटलं अपोजिट मिनिंग ऑफ बॉयस्टरस. आता बॉयस्टरस म्हणजे काय, गोंधळ घालणारा, नॉइझी, वाद करणारा. जसं एखादं लहान बाळ असतं ते चिडचिड करतं, आरोड्या मारतं, ते असतं बॉयस्टरस. किंवा एखादी गावातली महिला असते, एखादी एजड महिला की जे नेहमी भांडण करत असते, नेहमी इतरांना शिवीगाळ करत असते, दॅट इज बॉयस्टरस वुमन. मग बॉयस्टर म्हणजे नॉइझी, की जे गोंधळ घालणार असतं. मग त्याचे विरुद्ध बघू. तर ते पहिला शब्द राऊडी. राऊडी हा त्याचा विरुद्ध नाही आहे, हा त्याचा सिनॉनिम आहे. राऊडी असतात काही लोक, तेही नॉइझी असतात. चौथा ऑप्शन बघू आपण, टिमल्टस. बघा टिमल्टस शब्द हा टिमल्टस. टिमल्टस म्हणजेच नॉइझी, म्हणजेच गोंधळ घालणारे. मग ए आणि डी हे त्याचे सिनॉनिम्स आहे, म्हणजे त्याचे सिमिलर मिनिंग आहे. मग आता आपल्याला पाहिजे त्याच्या विरुद्ध. मग काम म्हणजे काय, शांत. काम म्हणजे शांत, त्याच्या विरुद्ध बॉयस्टर म्हणजे नॉइझी, काम म्हणजे शांत. आणि सी म्हणजे क्वाईट, म्हणजे पण शांत. पण हा क्वाईटचा स्पेलिंग आयोगाने चुकवला आहे. हा क्वाईट वेगळा आहे. हा QUIT आहे. हा क्वाईट म्हणजे पूर्णपणे, इंटायरली. मी असं म्हणेल की आय हॅव टॉट यू क्वाईट इंटरेस्टिंग स्टोरी. मी तुम्हाला एक स्टोरी शिकवली. आय हॅव टॉट यू क्वाईट इंटरेस्टिंग सिलेबस. मी तुम्हाला एक सिलेबस शिकवला. पूर्णतः आपल्याला क्वाईट म्हणजे कोण, जे हॉस्पिटलमध्ये लिहिलं असं बघा, बी क्वाईट. बी क्वाईट म्हणजे काय, शांत राहणे. मग एखादा बॉयस्टर म्हणजे गोंधळ घालणारा, त्याच्या विरुद्ध क्वाईट म्हणजे शांत व्यक्ती. मग काम तर उत्तर येत आहे, म्हणजे क्वाईट कुठला पाहिजे होता, QUIET पाहिजे होता. म्हणून इथं ऑनली बी ऑप्शन नाही आहे, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे. कॅन्सल होण्याचे चान्स म्हणजे कॅन्सलच होईल हा. कारण याचं उत्तर BC उत्तर आयोगाने दिलं आहे 2, परंतु तिथं C हा शब्द होऊच शकत नाही, त्याचा सिनॉनिम, अँटोनिम्स. म्हणून तिथं क्वाईटचं स्पेलिंग चुकलं आहे. मग यासाठी माझ्याकडे सोर्स काय, तर सोर्स स्टँडर्ड पाहिजे आयोगाला. आपलं गल्लीतलं किंवा बाजारातलं पुस्तक चालणार नाही. ते बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरी तुमच्याकडे असेल किंवा नसेल, हीच तुम्ही PDF पाठवू शकता. ऑक्सफर्ड डिक्शनरी पेज नंबर 82 ला जर मी गेलो तर बॉयस्टरसचं मिनिंग काय सांगताय ऑक्सफर्ड, ते सांगता नॉइझी, गोंधळ घालणारं, आवाज करणारं. मग त्याच्या विरुद्ध काय होईल, तर बघा विरुद्ध क्वाईट, QUIET हा क्वाईट पाहिजे मला, QUIET. आणि त्याचा विरुद्ध काय म्हणतो की नो नॉइज. नो नॉइज म्हणजे काय, शांत व्यक्ती, मेकिंग लिटल नॉइज. हे उत्तर अपेक्षित आहे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल होईल. नंबर नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न 59 नंबरचा क्वेश्चन, वन वर्ड सबस्टिट्यूट हा प्रश्न आहे. त्याने काय विचारलाय, ऍक्च्युअली त्याने वन वर्ड सबस्टिट्यूट 4 पर्यायामध्ये दिलेले आहे आणि मिनिंग दिलेला आहे प्रश्नामध्ये. प्रश्न असा आहे, अ पर्सन हु फेल्स इन परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिंग इन ऑफेन्स. हे बघा, असा व्यक्ती की जो एक तो ऑफेन्स करतो, गुन्हा करतो, किंवा असा व्यक्ती की जो त्याची ड्युटी फेल करतो. म्हणजेच काय, दिलेलं एखादं काम तुम्ही वेळेवर कार्य पार पाडलं नाही तर त्याला काय शब्द आहे, तर बघा त्याला पहिला शब्द डेरिलिक्ट आहे. पहिला शब्द डेरिलिक्ट आहे. डेरिलिक्शन म्हणजे काय, वेन अ पर्सन फेल्स टू परफॉर्म हिज ड्युटी. म्हणजे कसं, आपण वोट करत नाही. आपण वोट करत नाही म्हणजे काय, आपण आपली फंडामेंटल ड्युटी पार पडत नाही. सो यू आर अ डेरिलिक्शन, यू हॅव दॅट डेरिलिक्शन, यू आर अ डेरिलिक्ट काइंड ऑफ पर्सन. सो डेरिलिक्शन उत्तर पाहिजे होतं. किंवा दुसरा ऑप्शन आयोगानं जो दिला आहे तो डेलिंक्विट, हाही बरोबर आहे, याचा अर्थ तोच होतो. पण इथंही आयोगाने एक स्पेलिंग गडबड केली, टायपिंग एररमध्ये एन राहून गेला. हा डेलिंक्विटमध्ये ना एन पाहिजे होता. एन कसा पाहिजे होता बघा, DELIN, त्यामध्ये एन पाहिजे होता. एनची गरज होती, म्हणून तो डेलिंक्विट शब्द असतो. तो कसा असतो सांगतो बघा मी तुम्हाला. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये गेलो मी, पेज नंबर 184 ला, तर बघा डेलिंक्विट, DELINQUENT. डेलिंक्विट म्हणजे काय, जो एखादा व्यक्ती कमिट करतो क्राईम, किंवा जो फेल टू परफॉर्म वन्स ड्युटी. एक तर क्राईम कमिट करतो किंवा त्याची ड्युटी परफॉर्म करण्यास फेल होतो. तर आपल्याला एन पाहिजे होता. तर इथं आयोगाने जो शब्द दिलाय ना, हा शब्द इंग्रजीमध्ये नाही असा, हा डेलिंक्विट हा असा नाही. इथं DELIN पाहिजे होतं. तर आपण याचं उत्तर काय करू शकतो, जर हा चुकला असेल स्पेलिंगमध्ये तर याचं उत्तर 1 होईल, डेरिलिक्ट. डेरिलिक्ट म्हणजेच काय, वन हू फेल्स टू परफॉर्म हिज ड्युटी. कल्प्रिट म्हणजे कोण, गुन्हेगार, याचा अर्थ तिथं जुळत नाही. आणि डिलिटॅन्टी म्हणजे कोण, ॲमेच्युअर, जो हौशी असतो, ज्याला वरवर नॉलेज असतं एखाद्या गोष्टीचं, डिलिटॅन्टी असतो तो. सो डेलिटॅन्ट म्हणजे काय, असा व्यक्ती ज्याला वरवर नॉलेज आहे एखाद्या क्षेत्राचं, किंवा हौशी म्हणून आहे हा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून ओनली ए याचं उत्तर बदलू शकतं 3. जर तुम्ही क्लिक केलं असेल
तर हा पाठवून द्या. आणि जर तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सल होऊ शकतो हा. म्हणजे तुम्ही सांगू शकता की ह्या तंतोतंत मिनिंग डेलिंक्विट पाहिजे होता, यन पाहिजे होता तिथं, म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे 59 नंबरचा. मग याच्यासाठी रिसोर्स ऑक्सफर्ड डिक्शनरी पेज नंबर 184 हा डेलिंक्विट शब्द पाठवू शकता. बघा सेम डेरिलिक्ट हा जो शब्द आहे डेरिलिक्ट, याचा मिनिंग जर तुम्ही गुगलला गेलात, गुगलला शब्द चेक करू नका, कारण गुगल अमान्य आहे. गुगल काही मिनिंग देतं, कारण आणि ते आयोग ॲक्सेप्ट नाही करत. बघा, इन अ व्हेरी पुअर कंडिशन ॲज अ रिझल्ट ऑफ निग्लिजन्स. तुम्ही जर इतर डिक्शनरी बघितल्या, म्हणजे जर तुम्ही कॅम्ब्रिजची डिक्शनरी बघितली, त्यात म्हटलंय त्याने निग्लिजन्स ऑफ वन्स ड्युटी. डेरिलिक्शन म्हणजे काय, तुमची ड्युटी परफॉर्म करण्यात निग्लेक्ट करणारा व्यक्ती. दॅट इज ऑल्सो आन्सर. नंबर नेक्स्ट 83 नंबरचा क्वेश्चन आहे. आयोगाने ही फ्रेज ऑलरेडी 2 वेळा विचारलेली आहे, ASO 12ला विचारलेली आहे आणि STI 13ला विचारलेली आहे. तर फ्रेज काय, टू कॉल अ स्पेड. ॲक्च्युली एक पॅटर्न आहे MPSCचा इडियम्स विषयी. MPSC काय करतो, एक इडियम घेतो ना, अर्धी तोडून टाकतो, अर्धी ते फिल इन द ब्लँक करतो आणि तो विचारतो की याचा मिनिंग काय. आता याच्यात काही अडचण नाही आहे, पण वेन आय स्टडीड दिस क्वेश्चन पेपर थरोली आय हॅव फाउंड वन थिंग, ही फ्रेज अपूर्ण आहे. ही फ्रेज मुळात MPSCने आधी जी विचारलेली आहे 12 आणि 13ला, ती एक कॉल अ स्पेड अ स्पेड, दोनदा स्पेड असतं ते, कॉल अ स्पेड. याचं उत्तर ऑब्व्हियसली आयोगाने बरोबर दिलेलं आहे, फ्रँकली नो इश्यू. पण जर तुमचं चुकलं असेल तर आपण याला बदलू शकतो किंवा याला कॅन्सल करू शकतो. ही म्हण अर्धी तुटलेली आहे. ती मुळात म्हण काय, कॉल अ स्पेड आहे. कॉल अ स्पेड म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीचं का कू न करता, विदाउट हेजिटेशन से डिरेक्टली, म्हणजे बोलताना न अडखळता स्पष्टपणे क्लिअरली बोलणे, दॅट इज कॉल अ स्पेड. मग यावरती जर आयोगाने ऑलरेडी विचारलेली आहे कॉल अ स्पेड, त्याचं मिनिंगही फ्रँकली दिलेलं आहे, तर मग ती म्हण का अर्धी विचारली, दॅट इज द क्वेश्चन. आणि अर्धी म्हण कुठेच नाही आहे. मग याचा सोर्स काय, तर बघा ऑक्सफर्डची इडियमची एक डिक्शनरी आहे, तुम्हाला माहिती नसेल, त्यातनंच ॲक्च्युली प्रश्न येत असतात. ज्या टेस्ट मी बनवतो यातनंच मी टाईप करत असतो प्रश्नपत्रिका सगळ्या. तर ऑक्सफर्डची एक डिक्शनरी आहे इडियमची, त्यामध्ये ही इडियम आहे बघा, पेज नंबर 271ला, कॉल अ स्पेड. बघा ही कॉल अ स्पेड. तुम्ही गुगल जरी केलं, गुगल तर अमान्य आहे MPSCला, पण स्टील तुम्हाला हाफ नाही आहे, कॉल अ स्पेड नाही आहे, कॉल अ स्पेड आहे. म्हणून याला पण आपण चेंज करू शकतो. त्याचा अर्थ ऑब्व्हियसली प्लेनली ब्लंटली स्पीक करणे, फ्रँकली बोलणे, हा प्रश्न आहे बघा. हाही बदलू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर बदलू शकता तुम्ही. नंबर नेक्स्ट पुढचा प्रश्न 84 आहे, तर ब्लंडर आहे खूप. 84 त्याने काय म्हटलंय की अपोजिट मिनिंग विचारला त्याने काय शब्दाचा, इटिंग बनानास कॅन बी हेल्दी फॉर बेबीज. हेल्दी या शब्दाचा अपोजिट म्हणतोय तो. मग पहिला ऑप्शन सॅल्युब्रियस. आता सॅल्युब्रियस म्हणजे काय, हेल्दीज. म्हणजे सॅल्युब्रियस म्हणजे काय, विच इज ॲक्च्युअली गुड फॉर हेल्थ, हा त्याचा अर्थ होतो. मग आयोगाने उत्तर एकच दिलाय, म्हणजे आयोगाने हेल्दी या शब्दाचा सिनॉनिम उत्तर दिला. प्रश्न विचारला अँटोनियम्स. मग याचा विरुद्ध काय, डिलिटरस. मग डिलिटरस म्हणजे काय, डिलिटरस म्हणजे जे हार्मफुल आहे बॉडीला ते. आणि डिलिटरस शब्द ऑलरेडी कंबाईन 2019ला विचारलेला आहे C वर्गाला. म्हणजे तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये केले असणार तरच तुम्ही 42-45ला रीच होऊ शकतात. मी वारंवार सांगतो माझ्या लेक्चरमध्ये. तर डिलिटरस ऑलरेडी विचारलेला आहे. मग डिलिटरस म्हणजे हानिकारक. मग लुशियस म्हणजे काय, लुशियस म्हणजे चवीला छान असलेलं. आणि डिससर्व्हिस म्हणजे काय, डिससर्व्हिस म्हणजे काय, एखाद्याला अमानुषपणे वागणूक देणे किंवा डिससर्व्हिस करणे. एखाद्या हॉटेलमध्ये आपण सर्व्हिस चांगली मिळाली म्हणून कौतुक करतो, सर्व्हिस नाही मिळाली चांगली म्हणून आपण काय म्हणतो की यांनी चुकीची सर्व्हिस दिली, डिससर्व्हिस करणे, इन्सल्टिंग वे. मग आपला अपेक्षित उत्तर काय आहे, 3 डिलिटर्स. हा 100% बदलेल प्रश्न. मग याचा सोर्स ऑक्सफर्ड डिक्शनरी. बघा सॅल्युब्रियस म्हणजे काय, गुड फॉर हेल्थ. ज्या आयोगाने उत्तर दिलं आहे गुड फॉर हेल्थ, हेल्दीचा मिनिंग जो विचारला आयोगाने, हेल्दीचा विरुद्धार्थी, तो सॅल्युब्रियस नाही होणार, कारण सॅल्युब्रियस हा त्याचा सिनॉनिम आहे. सॅल्युब्रियस म्हणजे सिनॉनिम आहे. आणि त्याच्या विरुद्ध काय, मग हा बघा डिलिटरस, पेज नंबर 183, सेम थिंग ऑक्सफर्ड डिक्शनरी. डिलिटरस म्हणजे काय, विच इज हार्मफुल, विच इज डॅमेज, विच कॅन बी ट्रीटेड ॲज अ डॅमेज, हार्मफुल आहे तो. मग हेच तुम्ही इमेज आयोगाला पाठवू शकता ॲज इट इज. हाही प्रश्न बदलणार आहे. तर असे प्रश्न आहेत. तर हे टोटल 5 क्वेश्चन आहे. फक्त कॉल स्पेडवरती थोडं मी 50% थोडा एक आय एम लिटल बिट डाऊटफुल की तो बदलेल का नाही. नो बडी नोज. उत्तर त्याने बरोबर दिलेलं आहे. जे कॉल स्पेडचं उत्तर त्याने बरोबर दिलं आहे, स्पीक फ्रँकली. पण ती म्हण अर्धी कसं काय विचारू शकतो, हा दॅट इज जस्ट अ सॉर्ट ऑफ डाऊट आय हॅव. तुम्ही पाठवू शकतात. हे सगळं PDF जे आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेलं आहे. तुम्ही एक काम करणार, तुम्ही लॉग इन केल्यानंतर मराठीमध्ये सुद्धा तिथं लिहा आयोगाने दिलेली उत्तर. आणि जे मी तुम्हाला ते कलेक्टिव्ह नाऊनबद्दल बोललो मराठीमध्ये, तेच तिथं डिटेल लिहा आणि त्याचे रिसोर्सेस तुम्ही ॲड करा. इतर प्रश्नांचं रिसोर्सेस तुम्ही मराठी डिक्शनरी जोडू शकतात, पण मराठीची काही गरज नाही. नवनीत डिक्शनरी पण जोडू शकतात, फोटो तुम्ही ॲड करू शकतात. या संदर्भात कुठली तुम्हाला माहिती जर हवी असेल तर यू कॅन डिरेक्टली कॉल टू मी ऑर डिरेक्टली कॉन्टॅक्ट माय ऑफिस. मी तुम्हाला अजून त्यात माहिती देऊ शकतो.
अजून काही लोकांचे असे प्रश्न आलेले की तो बुलचा प्रश्न आहे, बुल. तर लोक म्हणतात बुल हा पुरुष रिलेटेड असतो, पुरलिंगी असतो, त्यामुळे त्याला ही येईल, अजिबात नाही. इंग्लिश लँग्वेजमध्ये ॲनिमल्सला इटचा वापर करतात. राज्यसभा 2018ला ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. 2019ला कॅटवरती, कॅटला इट वापरलेला आहे. चाइल्डवरती आलेला आहे, इट वापरलेला आहे. तर घोडा असेल, कॅट असेल, ॲनिमल आणि पक्षी म्हणजेच बर्ड्स यांना इटचा वापर होतो. म्हणून तुम्ही बुलचा प्रश्न चेंज करण्याचा प्रयत्न करू नका, कारण बुलला इटचाच वापर होतो अँड दॅट इज करेक्ट. ठीक आहे, सी यू, थँक्यू.